शब्द आहे आई बाबा, हा प्रत्येकासाठी विशेष आहे. आई बाबा म्हणजे मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे. कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी, हो कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी, कोण आहे ज्यामुळे हे उंबऱ्याला लाभडी, ही नवी सुरुवात आहे की नवे आणि तेही तेजाच्या प्रकाशाने आणि ज्या पवित्र अग्नीचा शब्दरूप आले मुख्या भावना, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. यशस्वी सदानंद कल्याणमस्तु, तथास्तु 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 तथास्तु. विकल्पाची मंदिरी देव नाही, सदा शुद्ध संकल्प दे आत्मवेदी. यशस्वी सदानंद कल्याणमस्तु, तथास्तु 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 तथास्तु.
तसं काय नाही. तर हे हा त्यांचा दिवसाचा जेव्हा तो नुसतं सांगितलं तरी ते दोघे तिथे असं आपण सांगत असतो. आणि ते सीबी मिळाला का आणि तर मी आम्ही त्याला कांता म्हणायचो लहानपणी. दोन्ही जागोऱ्या अगदी विनम्रपणे सांगताना प्रेमाची साधही की सहजीवन कसं जगावं हे काका काकूंकडून शिकावं आणि कुणालाही न दुखावता आपला छंदही कसा जोपासावा हेही काका काकूंकडनं मला समजलं. आता देशपांडे काका ज्यांनी आता 90 पार केली आहे त्यांनी मगाशी 4 ओळी कविता लिहिल्या काकांसाठी. तर त्यांनी मला सांगितलं की माझी एवढ्या फक्त तिथे जाऊन व्यक्त कर. खरं तर या कवितेमध्ये काका काकू आणि त्यांची ही जी मुलं आणि त्यांच्याबद्दलच्या सगळ्या भावना फक्त 4 ओळींमध्ये त्यांनी व्यक्त केल्या. त्या फक्त मी तुम्हाला ऐकवते, जास्त वेळ घेत नाहीये तुमचा. कविता आहे. चंद्रकांत बदला भाग्यवान संध्येला संसार त्यांचा विशेषणा. चंद्रकांत बदला भाग्यवान संध्येला संसार त्यांचा विशेषणा. विनये पल्लवीला प्रपंची या देवीला संवाद त्यांचाही फुलला. शिल्पाने बोधविला निष्ठेने गौरविला उमराणी या भाग्याला. शिल्पाने बोधविला निष्ठेने गौरविला उमराणी या भाग्याला. केदारे भूषविला ब्रह्मवृत्त मायेला संस्कार समाजाला. या तिन्ही समयाला आपुल्या जय झाला. या तीनही जणांचं आज समाजामध्ये एक छान स्थान निर्माण झालेलं आहे ते फक्त काका काकूंमुळे. या तिन्ही समयाला आपुला जय झाला. चंद्रा म्हणे दिदला म्हणजे चंद्रकांत म्हणे दिदला. चंद्रकांत वदना भाग्यवान संध्येला संसार आपुला विशेषला. संसार आपुला विशेषला. काका आणि काकूंना आता या क्षणाला त्यांच्या आयुष्यामधला अतिशय हा मोलाचा क्षण आहे असं मला वाटतं. आणि सगळं आयुष्य त्यांनी या कलेसाठी अर्पिलेलं आहे. आपला संसार सुंदर केलेला आहे. मुलांना सुंदर संस्कार घडवलेले आहेत. आणि खरं तर बघायचं म्हणजे सुख सुख म्हणजे नक्की काय असतं. तर मला वाटतं कदाचित काका आणि काकू यांच्यासाठी हेच सर्वात मोठं सुख असतं. तर मला यावेळी प्रशांत आंबेंच्या गाण्याच्या 4 ओळी आठवत आहेत तेवढ्याच मी ऐकवते. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवंय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. धन्यवाद. सगळ्यांनी बघितलंय आणि एकाच्या मनामध्ये आनंद यानंतर मी पानसर काकांना विनंती करतो की त्यांनी निर्माण करून रंगभूमीवर पाठवलेल्या पात्राचा आप्तेष्टांचा मेळा जमला. पिवळा सोनेरी 52 गेली कित्येक वर्ष हे कार्यक्रम करत मी माझ्या वाणीला विराम देतो. वाडीला मामा वगैरे कुठेतरी उतरला पाणी वगैरे होती आणि तेव्हा काका मामा आणि मी आम्ही दोघंच गेलो होतो. धन्यवाद.